मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत नाशिक या ठिकाणी। मित्रांनो, नाशिक येथील देवळाली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सरोजताई आहिरे यांच्या संकल्पनेतून उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी 3 फेऱ्याची बैलगाडीची शर्यत उद्या दिनांक 26 मार्च रोजी नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे। या मैदानाचं आतापर्यंत तयारी कुठपर्यंत आली, कशा पद्धतीने बैलगाडी चालक मालक नोंदीच्या संदर्भामध्ये आयोजकांना प्रतिसाद देत आहेत, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। गणेश सर, नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? आता फक्त काही अवघे तासच उरलेले आहेत मैदानासाठी। नक्की आता तर साधारणतः 300+ गाड्या मालकांनी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उत्तर महाराष्ट्रातील या भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीला मिळत आहे। नाशिकमध्ये मी तर म्हणतो पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मैदान भरवले गेलं आहे, त्यामुळे मी अजून काही अवघा शिल्लक आहे सर्व गाडा मालकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त नोंद करावी। बरं, आणि नाशिककरांना काय आव्हान करताल? उद्या भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे। नाशिककरांच्या खऱ्या अर्थाने डोळ्याची पार न फेडणारी या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत होणार आहे। ज्या नाशिककरांनी जी इच्छा बाळगली होती, जे त्यांचं ड्रीम होतं, ते पूर्ण होणार आहे? 100% ड्रीम पूर्ण होणार आहे। बरं, आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या भागातून बैलगाड्यांची नोंद झालेली आहे? सातारा असेल, मुंबई, पुणे, त्यानंतर संभाजीनगर, जालना, चाळीसगाव असेल, आमचा खुद्द नाशिक जिल्हा, तिथनं सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात गाड्यांची नोंद झाली आहे। त्यामुळे मी अजून देखील सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करा। मैदानावरती आता किती बैल दाखल झालेली आहेत? मग 2 बैल आहेत आता। 2 दाखल, मुंबईकडची बैल आलेली, मुंबईकडची बैल यायला सुरुवात झाली मित्रांनो। आणि दादा, काय सांगाल, खाद्य विक्रेत्यांनी सुद्धा स्टॉल लावलेले आहेत? मोठ्या प्रमाणात लावलेत, आपण बगू शकता मागच्या बाजूला। हा, मोठ्या प्रमाणात लावलेत। मैदानाचं बॅरिकेटिंग किती टक्के झाले? सगळं 100% पूर्ण झाली। 100% पूर्ण झालेले। गॅलरी सुद्धा सगळी तयार झालेली आहे 100%। त्याचबरोबर दादा, आम्ही खाली पाहिलं सुट्टीच्या ठिकाणी तुम्ही तो ट्रक आहे, त्या ट्रक मध्येच व्हिडिओ शूटिंगची मचाण केलेली, कशामुळे केलेली? आय थिंक होळीच्या आदल्या दिवशी त्या मैदानात त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली। आमचे तात्या त्या ठिकाणी बैलगाडा त्या ठिकाणी त्या माछालीवरती आदळली आणि तात्यावरून खाली पडले आणि त्यांच्या कमराला मोठी दुखापत झाली। त्या अनुषंगाने विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय। म्हणजे ट्रक मध्येच मचाण केली? हो, ट्रक मध्ये। आणि ती पाहिजे तिकडे हलवता येणार? यस। बरं। अजून आज सुद्धा फाटीवरती पाणी, हलकसं पाणी मारून रोलिंग करण्यात आलेलं आहे। रोलिंग करायचं काम चालू आहे। रोलिंग करायचं काम चालू आहे मित्रांनो। सुंदर असं आयोजन नियोजन केलंय। उद्या आपल्याला नाशिक जिल्ह्यातली भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अजून निवाऱ्याची ही ती जागा सगळी स्वच्छ करण्यात आलेली आहे। पूर्णतः रॅम्प देखील गाड्यांना उतरण्यासाठी, आपण बैलांना उतरण्यासाठी कोणत्या दिशेला केलेले आहेत? आय थिंक पूर्वच्या भागात आहे। पूर्व पश्चिम बाजूने आहे, दोन्ही बाजूने आहेत। एक स्टेजच्या बाजूला आहे मित्रांनो, पाठीमागच्या साईडला, स्टेजच्या बॅक साईडला, आणि पूर्वेच्या बाजूला कुठे करण्यात आले? बाजूला आहे। बरं, पाठीमागच्या बाजूला करण्यात? पाठीमागच्या बाजूला। बरं, चला, धन्यवाद दादा। दादा, नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता? एकदम तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे आपली। म्हणजे तयारी तर पूर्ण झाली आहे, बॅरिकेटिंग असेल, सगळ्या गोष्टी असेल, सगळ्या पूर्ण झालेली आहे आपली तयारी। तर नाशिककरांना एकच विनंती आहे की उद्या या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं पहिल्यांदा अशी शर्यत आपली इथं लोकप्रिय आमच्या आमदार सरोजताई आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे। तर सर्व नाशिककरांना विनंती आहे की सर्वांनी उद्या याचा बघण्याला प्रतिसाद द्यावा। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली? टँकरची आता पाठीमागे आता आपण ऑलरेडी 2 टँकर सोडलेले आहेत, तर बाकी आता टँकर उद्या पिण्याची पाण्याची व्यवस्था सगळी। ॲम्ब्युलन्स, पशुवैद्यकीय अधिकारी? हो, सगळे ॲम्ब्युलन्स पण बोलवली आपण, 2 ॲम्ब्युलन्स पण ठेवलंय। पशुवैद्यकीय अधिकारी? हो, पशुवैद्यकीय अधिकारी पण, म्हणजे प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी निकाल रेषेवरती कशी उपाययोजना करण्यात आलेली आहे? निकाल रेषेच्या समोर तर आता म्हणजे तिथं आम्ही हेच केलंय, म्हणजे आमचे स्वयंसेवक जे मित्रमंडळ आहे तिथं उभे राहणार आहे। तिथं पण विनंती आहे का मैदान रेषेच्या समोर कोणी उभे राहू नये, निकाल रेषेच्या समोर। निकाल रेषेच्या समोर। चालतंय, धन्यवाद दादा। धन्यवाद।